आपल्या ओळ्याने मान टाकायला सुरुवात करून दिलेली. बरं झालं आपण लवकरच पाणी सोडून दिलं. आता पाणी सोडायला सुरुवात केलेली केव्हाची. आता पूर्ण भिजून ओके झालेलं असेल. काही ठिकाणी अशा प्रकारे कोरडं होतं, तिथं पण आपण नळीची गाठ सोडून ओलं करून देऊ. केली ना लगेच पाणी भरायला सुरुवात. आपलं ओळे एकदम ऐकटीत आणि एकच नंबर आहे. एवढ्यात केली पाणी भरायला सुरुवात. लवकर पाणी उलटावं लागणार आहे, नाही तर मग काय. जी वाफ्याची मागील बाजू आहे ना ती कमी उंचीची बांधली गेलेली आहे, ती मागे फुटू शकते. त्यामुळे अर्ध वाफे भरले की लगेचच पाणी उलटून घ्यायचं. मग काय केली, एक एक वाफ भरायला सुरुवात. एकदम पट 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 पाणी भरून घ्यायला सुरुवात केली. बरं झालं फुल लाईट होती, त्याच्यामुळे पाणी पण जोरात येत होतं आणि एकदम जोरात वाफे भरले जात होते. आणि उळ्याला पाणी भरल्यानंतर लगेचच उळे एकदम कडक आणि एकदम चांगले दिसत होतं. आता आपले इथेपर्यंत बारे भरणे गेले, पाणी भरले गेलेलं आहे इथेपर्यंत. आता एक वाफा तिकडे राहिलेला आहे आणि इकडनं पाणी तिकडे जात नाही. म्हणजे इकडे त्या साईडला चढ आहे, मग तिकडनं इकडे असं पाणी येणार आहे. तिकडे पण सोय करून ठेवलेली आहे दोघं साईडला. म्हणजे पहिलाच असा अंदाज होता की कुठून पाणी जातं कुठून नाही. आता एक वाफा राहिलेला आहे तिकडे, हा एक वाफा राहिला होता मध्येच. आता उलटून घेतो, तो एक वाफा बाकी होता, त्याला पाणी लावून दिलेलं आहे. आता तो पण भरला जाईल. आणि आता हा एक बाकी, हा जो वाफा बाकी इथून पाईप काढून द्यायचा आहे, म्हणजे डायरेक्ट पाणी सरळ तिकडे जाईल. हा थोडा मागे सरकून घेतला म्हणजे एवढ्या ठिकाणी जे उरलेलं आहे ते वाया जाणार नाही, म्हणजे वाहून जाणार नाही असं. आता ते निमिषी भरलं की लगेच उलटवून घ्या. तरी बऱ्या प्रमाणात भरून गेलेलं. आता इथूनच जोडून घ्यायचं डायरेक्ट. ते बघा हे पाणी आता इथेपर्यंत आलेलं आहे. एवढंच बाकी आता भरायचं. जोडून घेऊ. भेटू आपण पुढील व्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हा लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण